श्रोते हो, आजचं व्यक्तिचित्रण आपण वाचतोय तुकाराम या पुस्तकातून. उजाडून 5 एक तास लोटले असावेत. रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने बहुताल अगदी हादरवून सोडला होता. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा जणू कुठल्या तरी अनपेक्षित संकटाचीच नांदी देत होते. त्याच वेळी एका छोट्या खेड्यातील काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर 2 वर्षाचा चिमुकला खेळण्यात दंग होता. खेळता खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला. त्या अबोध जीवाला संकटाची चाहूल लागण्याचं काही कारणच नव्हतं. तो दुमड्या पायाने आणखी पुढे पुढे सरकू लागला. पण पण आता सरकण्याची मर्यादा संपली होती. त्याला मात्र आणखी पुढे जायचे असावे. त्या चिमुकल्याने बेमालूमपणे रांगत रांगत पुढे पाय टाकला आणि दुसऱ्याच क्षणी खाली अंगणातल्या दगडी चौकावर तब्बल 12 फूट उंचीवरून तो कोसळला. निपचित पडला. कानामागून रक्त वाहायला लागले. अवघे अंगण लाल झाले. सारा वाडा हादरला. माझघरातून आई किंचाळतच बाहेर आली, तुकाराम! हा क्षण हा क्षण म्हणजे आजचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा पुनर्जन्म. पुनर्जन्म यासाठी कारण लहानगा तुकाराम जेव्हा दगडी चौकावर पडला तेव्हा त्याच्या शरीराची हालचाल पूर्णतः थांबली होती. तो गेलाय असं समजूनच कुटुंबाची रडारड वाढली. जवळजवळ निष्प्राण झालेलं त्याचं शरीर आईने ओंजळीत धरून आत आणलं आणि अचानक श्वासाची लय चालू असल्याचं तिला जाणवलं. जुजबी उपचार झाले आणि लक्षात आले तुकाराम लढवय्या आहे. त्यांनी चक्क मृत्यूला परतवून लावलंय. प्रतिकूलतेशी झुंजण्याचं बळ हे असं तुकारामला जन्मजातच मिळालं होतं. नियतीला तुकारामच्या हातून जणू काहीतरी कल्पने पलीकडचं दिव्य आणि सकारात्मक घडवायचं असावं. तसं जर नसतं तर त्या कठोर पाषाणावर कोसळलेला तो हाडामासाचा चिमुकला जीव खरंच वाचला असता. पण तुकाराम वाचला आणि काही दिवसात अगदी आश्चर्यकारकरित्या पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला, नव्या दिशेने नवीन पाऊल टाकण्यासाठी. तुकारामच्या कुटुंबासोबतच ज्या गावाने नियतीचा हा चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहिला त्या गावाचं नाव ताडसोन्ना. मराठवाड्यातल्या मातीत प्रदीर्घ काळ भोगलेल्या निजामी सरंजामशाहीच्या खाणाखुणा अंगावर वागवत जगणारी बीड जिल्ह्यातली 5,000 लोकांची ही वस्ती. या वस्तीतच एक घर हरिभाऊ मुंढेंचेही होते. हरिभाऊ म्हणजे तुकारामचे वडील. त्यांच्या आईचे नाव आसरूबाई. हरिभाऊ करारी बाण्याचे आणि ठाम मताचे. चुकीला माफी नाही हे त्यांचे मूलतत्व. अन्याय सहन करायचा नाही आणि दिलेला शब्द आपला जीव गेला तरी मोडायचा नाही हा त्यांचा स्वभाव. हरिभाऊ नेहमी नैतिक मूल्यांवर, कष्टावर आणि चांगल्या वर्तनांवर भर द्यायचे. संकटांनी भरलेल्या जगात ते कायम सकारात्मकता शोधत राहायचे. करायचं तर दिव्यच, अन्यथा शून्य स्वीकारायचा. मधला तडजोडीचा मार्ग त्यांना माहितीच नव्हता. वडिलांच्या व्यक्तिरेखेचा हाच गुण पुढे तुकारामचे सर्वात थोरले बंधू अशोक, दुसरे थोरले बंधू बाबासाहेब आणि स्वतः तुकाराम या तिघांच्याही जीवशास्त्रात अंतर्भूत झाला आणि भविष्यातील संभाव्य अवांछित वर्तनांना नकळतच आपोआप आळा घातला जाऊ लागला. तुकाराम वडिलांना तात्या म्हणायचा. वडील उंचेपुरे, फेटा धोतर घालायचे, पायात खेटर असायची. आईला कधी कधीच वहाणा मिळायच्या. एरवी ती अनवाणी पायानेच रानात जायची. तुकारामच्या वाट्याला 10व्या वर्गात जाईपर्यंत तरी चप्पल आली नव्हती. कारण मुलांसाठी चप्पल वगैरे विकत घेण्याचे धाडस वडिलांच्या आर्थिक गणितात बसणारे नव्हते. तुकाराम इयत्ता 3रीत दाखल झाला तेव्हा शाळेआधी सकाळी प्राण्यांना सोबत घेऊन तो अनेकदा शेतात जायचा. शाळेतून परतला की दप्तर फेकून लगेच हातात खराटा घेऊन जनावरांचा गोठा साफ करायला लागायचा. गोठ्यात खूप घाण असायची. सर्वत्र शेण मूत्र पसरलेले असायचे. ते हाताने उचलून तो फेकायचा. 3ऱ्या वर्गात असताना उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू झाला
आणि तुकारामची शेती कामासाठीच अधिकृत रवानगी झाली. पण लहान आहे म्हणून त्याच्या वाट्याला काही हलकी कामं आली नाहीत. त्याच्या उंचीपेक्षा जास्त असलेला नांगरच त्याच्या हातात सोपवण्यात आला. गावात दिवसा वीज नसायची. भारनियमन जणू गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले होते. म्हणून रात्री पाणी द्यावे लागायचे. शेतात वडिलांनी पेरूचीही लागवड केली होती. पण अनेकदा पक्ष्यांची टोळधाड पेरूंवर तुटून पडायची. मोठे नुकसान व्हायचे. ते टाळण्यासाठी वडील तुकारामला भल्या पहाटे शेतात पाठवायचे. सकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत तुकाराम शेतात पोपटांना हाकलायचा आणि नंतर घरी येऊन शाळेत जायचा. घरी वीज नव्हती. एक कंदील होता. पण तो वडील शेतात न्यायचे. त्यामुळे चिमणीच्या प्रकाशातच अभ्यास करायला लागायचा. एक दिवस असाच तुकाराम चिमणी समोर ठेवून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसला होता. इतक्यात त्याची आई उठली आणि म्हणाली, तुकाराम, दिवसभर शेतात राबूनही तू रात्री अभ्यास करतोस, त्यापेक्षा सकाळी लवकर उठून अंगणात अभ्यास कर. आईच्या उपदेशावर तुकारामचा प्रतिप्रश्न होता, पण रात्री का नाही गो? अखेर आईला सांगावे लागले, आपल्याकडे खूप मर्यादित रॉकेल आहे. तू जितका वेळ रात्री जागशील तितकं तेल जास्त लागेल आणि आपल्याला ते परवडणारे नाही. तुकारामला अशी प्रत्येक पावलांवर गरिबीची भीषण व्याख्या नव्याने कळत जायची. तुकारामकडे शाळेच्या गणवेशाची एकच हाफ पॅन्ट होती. तिलाही ठिगळ असे. तीच हाफ पॅन्ट त्यांनी अनेक वर्ष वापरली. त्याची आई तो फाटका गणवेश गावाजवळच्या नदीत धुवून वाळवायची आणि पुन्हा तोच घालायला द्यायची. पण तुकाराम अभ्यासात टॉपर तर होताच, पण त्याला कधी कधी वर्ग सांभाळण्याचीही जबाबदारी सोपवण्यात येई. शिक्षक नसताना तो मुलांना कंट्रोल करायचा. रोज सकाळी प्रार्थनेदरम्यान तोच कमांड द्यायचा. वय वाढत होते तसतशी त्याच्या आतील नवनवीन शिकण्याची जिज्ञासाही ठळकपणे जाणवायला लागली होती. पण या जिज्ञासेसोबतच त्याचा करारी बाणाही आणखी धारदार होत होता. एक दिवस शिक्षक वर्गात नसल्याने जोरदार गोंधळ सुरू होता आणि या गोंधळाचा आवाज ऑफिसपर्यंत गेला. एक शिक्षक दंडुका घेऊन वर्गात आले आणि एकेकाच्या हातावर दंडुका मारू लागले. जेव्हा ते तुकाराम जवळ आले तेव्हा त्यांनी हात पुढे केला नाही. शिक्षक म्हणाले, हात पुढे कर. तुकाराम म्हणाला, मी गोंधळ घातला नाही, मी मार खाणार नाही. हे ऐकून शिक्षक भडकले. तसा तुकारामही आक्रमक झाला आणि म्हणाला, सर, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हा टिळकांचा आदर्श तुम्हीच सांगता ना, मग त्याच आदर्श वाटेने मी जात असेन तर संतापण्याचं कारण काय? यावर शिक्षक काहीच बोलले नाहीत. तुकारामच्या याच करारी बाण्याचा प्रत्यय पुन्हा अवघ्या शाळेला लवकरच आला आणि विद्यार्थी आणि विषयांच्या तुलनेत शाळेत शिक्षक खूप कमी होते. त्यात एक भूगोलाचे शिक्षक होते. ते शिकवताना नुसतं पुस्तक वाचून दाखवायचे, समजवायचे काहीच नाहीत, शिवाय दांड्याही मारायचे. असाच हा कारभार सुरू झाला तर आपले खूप नुकसान होईल याची जाणीव होताच तुकारामने विद्यार्थ्यांना गोळा केले आणि सर्वांच्या स्वाक्षरीनिशी एक अर्ज लिहिला आणि तो योग्य वेळेसाठी सांभाळून ठेवला. शाळेचे इन्स्पेक्शन ठरले तेव्हा आलेले अधिकारी विद्यार्थ्यांना विचारणा करू लागले आणि तुकारामने त्यावेळी तो अर्जच अधिकाऱ्यांच्या हातावर ठेवला. अर्ज पाहून अधिकारी हादरला, कारण तुकारामने थेट व्यवस्था बदलाचे आदेश दिले होते. विनंती ऐवजी तो अर्ज आदेशात्मक झाला होता. हे बघून अधिकाऱ्यांनीही त्या अर्जाला गांभीर्याने घेतले आणि पुढच्या काही दिवसातच कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या शिक्षकाचे बदलीचे आदेश निघाले. भविष्यात तुकाराम मुंढे हे प्रशासकीय अधिकारी होतील आणि अशा अनेक कामचुकारांच्या बदलीचा धडाका लावतील, ही भविष्यवाणी त्यावेळी कुणाला खरी वाटली नसती, पण ते घडणार होते त्याचीच ही जणू नांदी होती. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर देखील जॉईन होण्याआधीच तुकाराम मुंढेंची 3दा बदली झाली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सनदी सेवेतील हे एकमेव उदाहरण. ही कुठली तांत्रिक चूक नव्हती, ती जणू नांदी होती तुकाराम मुंढेंच्या वादळी प्रशासकीय कारकिर्दीची. काळ जणू तेव्हाच संकेत देत होता की तुकाराम मुंढेंच्या नावावर पुढच्या 20 वर्षात 24 बदल्यांचा दुर्मिळ विक्रम नोंदवला जाईल. आणि तोही यासाठी की त्यांनी कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले, यासाठी की राजकारण्यांचा दबाव त्यांनी झुगारून लावला, यासाठी की त्यांनी भ्रष्टाचाराचे मार्ग उद्ध्वस्त केले, कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले, यासाठी की प्रशासनात पारदर्शकता आणली आणि
सनदी सेवेला अंत्योदयाचे साधन बनवले आणि त्याद्वारे आपले ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक पावलावर अपमान, अवहेलना, उपेक्षा आणि बहिष्कार सहन केला. एका क्षणालाही आपले नैतिक धैर्य ढळू दिले नाही. अपमानाला शब्दांनी उत्तर न देता कर्तृत्वाने उत्तर दिले. अंधाऱ्या वाटांचा शेवट अखेर तेजाच्या शिखरावर होतो. हा मनातला विश्वास त्यांनी ढळू दिला नाही. आत्मसन्मानावर सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणाऱ्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देत तुकाराम मुंढेंनी 2 दशकांवरचा हा प्रशासकीय प्रवास पूर्ण केला. पण अजून हल्ले थांबलेले नाहीत. उलट जसजसे तुकाराम मुंढे लोककल्याणाचा आग्रह तीव्र करत आहेत, तसतशी हल्ल्यांची धार आणखी घातक होत आहे. ही घातकता ही इतकी टोकाची की एका कर्तबगार अधिकाऱ्याला बळजबरीने घरी बसवून त्याच्या आतला प्रामाणिकतेच्या ऊर्जेचा स्रोतच नष्ट केला जातोय. का? तर दिव्यांगाचा कल्याणाचा बुरखा पांघरून आपली घरे भरणाऱ्यांचे भ्रष्ट चेहरे उघडे पडू नयेत म्हणून. पण तुकाराम मुंढे नावाचे वादळ ह्या अनेक हल्ल्यांचा सामना करीत भ्रष्ट चेहऱ्यांना सातत्याने उघडे पाडत आले, पुढेही पाडणारच आहेत. या साऱ्यांच्या काळ्या कर्तुतीचा सार एका पुस्तकात कसा मावेल? कारण तुकाराम मुंढे अजूनही मैदानात आहेत आणि संत तुकारामांच्या सत्यनिष्ठ मार्गाने पुढे जात जणू हाच स्पष्ट संदेश देत आहेत की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. बघूया पुढे ही काठी कोणाकोणाच्या माथी पडते आणि तिचे प्रतिबिंब कुठे आणि कसे कसे उमटते. आज तुम्ही ऐकलेलं व्यक्तिचित्रण आहे तुकाराम पुस्तकातलं. लेखक शफी पठाण. लेखकाने एका वादळी, ध्येयवेड्या आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा एक खडतर प्रवास या पुस्तकात अधोरेखित केला आहे. पुस्तक खूप छान आहे आणि खूप प्रेरणादायी आहे. संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग म्हणून हे पुस्तक अनेकांना प्रेरणादायी ठरेल. हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.